रसिक हो नमस्कार. प्रभात चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने आयोजित काव्यधारा या काव्य मैफिलीत मी वल्लभणारे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बाहेर छान पावसाळी वातावरण आहे, हिरवागार परिसर झालेला आहे, श्रावण मास सुरू झालेला आहे, अधिक श्रावण मास आहे आणि अशा या सुंदर अशा वातावरणात आज या 15 कवींच्या कवितांचा आस्वाद आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. मला ठाऊक आहे वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या आशयांच्या कविता पुढील 1 तासात आपल्याला ऐकायच्या आहेत. मला ठाऊक आहे की दुपारची वेळ आहे, नुकताच आपल्या सर्वांचं जेवण झालं आहे, हॉलमध्ये छान AC सुरू आहे, पाऊस सुरू आहे. ह्या सर्व गोष्टी जुळून आल्या की माणसाची एक विशिष्ट क्रिया करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. पण मी आपल्याला खात्री करून देतो की हे कवी संमेलन अतिशय मजेदार आणि आपल्या सर्वांना आनंद देणारं असं असणार आहे. तर सर्वप्रथम मी या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी विनंती करतो अकोला आणि परिसरातील हिंदीचे नावाजलेले कवी आसिफजी जारियावाला यांना. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करू. आणि इथे उपस्थित सर्व कवींचा परिचय स्वतंत्र परिचय न करून देता जेव्हा मी त्यांना आमंत्रित करेन तेव्हाच त्यांची ओळखसुद्धा मी आपल्याला करून देईल. तत्पूर्वी या कवी संमेलनाची काही वैशिष्ट्ये मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो. आजच्या या कवी संमेलनात मराठी, हिंदी, संस्कृत विभागाचे शिक्षक आहेत, इंग्रजी विभागाचे शिक्षक आहेत, 2 मॅथ्सचे शिक्षक आहेत, SST विभागाचे शिक्षक आहेत. सायन्सवाले कोणी याच्या कवितेच्या भानगडीत पडले नाही. पण विशेष म्हणजे संगीत विभागाने पहिल्यांदाच या कवी संमेलनात सहभाग नोंदविलेला आहे. नंदू सर, मागच्या वर्षी जेव्हा आपण कवी संमेलन घेतलं तेव्हा 9 कवी होते, यावर्षी 15 झालेत. म्हणजे काय तर कवींची संख्या वाढते आहे. तसं बघितलं प्रिन्सिपल मॅडम तर ही आपल्यासाठी एक चिंतेची बाब आहे. पण संधीचं सोनं करण्यात प्रभात परिवार नेहमीच अव्वल असतो. पण यापुढे या स्टेजवर जागा नाही, म्हणून मी नंदू सर तुम्हाला विनंती करतो की पुढच्या वर्षी आम्हाला मोठ्या हॉलमध्ये आमची व्यवस्था करावी. तर आपण या कवी संमेलनास सुरुवात करूया. इथे उपस्थित सर्व कवींचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि टाळ्यांच्या गजरात पहिल्या कवयित्रीला या ठिकाणी आमंत्रित करतो. मराठी विभागाच्या आहेत, चांगल्या लिहितात, चांगला अभिनयही करतात, वऱ्हाडी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. पण आजच्या या कवी संमेलनाची सुरुवात त्या स्त्री जीवनाला वंदन करून करणार आहेत. स्त्रियांचं जीवन आणि शिक्षणाचं महत्त्व विशद करणारी त्यांची मी एकटी ही कविता घेऊन मी या ठिकाणी आमंत्रित करतो वर्षा दांडके मॅडम यांना. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद वल्लभ सर. उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रसिक श्रोतावर्ग, प्रभात चॅरिटेबल सोसायटी अकोलाद्वारा आयोजित काव्यधारा या कार्यक्रमात मी वर्षा दांडगे माझी कविता मी एकटी सादर करते. तत्पूर्वी कवितेविषयी थोडी प्रस्तावना. कमी वयातच वैधव्य मिळालेली एक स्त्री, चिमुकल्या मुलाची जबाबदारी, पाठीशी कुणीही नाही, नावाने ना घर ना शेती, समाजाची तिच्याकडे पाहण्याची वृत्ती आणि विशेष म्हणजे अशिक्षित असण्याची खंत, हे सर्व या कवितेतून मांडण्याचा मी एक छोटासा प्रयत्न केला आहे. कविता मी एकटी. डोक्यावर तिच्या ओझे होते, कडेवर तिच्या मूल होते. डोक्यावर तिच्या ओझे होते, कडेवर तिच्या मूल होते. अर्ध्यावरी डाव मोडला तिचा, आता एकटीनेच वाट गाठणे होते. नावाने तिच्या नव्हते घर, नावाने तिच्या नव्हते घर, नव्हती एकरभर शेती. राबणे आता आयुष्यभर, होईस्तोवर जीवनाची माती. येता जाता नजरा रोखती तिच्यावर, येता जाता नजरा रोखती तिच्यावर. अपराधीपणाची भावना देऊन जाती, तिने जगावे तरी कसे आता, विजल्या दिव्यातील सर्व वाती. सुने सुने भासे जग हे सारे, सुने सुने भासे जग हे सारे. भास धन्याचा होई चौफेर, सुने सुने भासे जग हे सारे. भास धन्याचा होई चौफेर. कुणाच्या खांद्यावर ठेवू आता डोके, आभाळ फाकले सर्व झाले सैरभैर. मायबापांनी केली चूक, मायबापांनी केली चूक, नकार शाळेला दिला. आता मार्ग जगण्याचा सापडेना,
सर्वत्र काळोख दाटला. घेतला दीर्घ श्वास, घेतला दीर्घ श्वास, सुन्न दाही दिशा झाली. सारी जन्माची चित्तरकथा डोळ्यापुढे नाचून गेली. साऱ्या जन्माची चित्तरकथा डोळ्यापुढे नाचून गेली. क्षणाकरिता धन्यासाठी खंत मनात आली. क्षणाकरिता धन्यासाठी खंत मनात आली. का नाही यांनी मला ज्योतिबाप्रमाणे शिकवली. का नाही यांनी मला ज्योतिबाप्रमाणे शिकवली. क्या बात. धन्यवाद. वा, 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 वा. धन्यवाद वर्षा मॅडम. स्त्री जीवनाची व्यथा अतिशय सुंदर शब्दात मॅडमनी या ठिकाणी मांडली. सावित्रीसारखी मी जर शिकली असती तर माझ्या नशिबी असं जगणं आलं नसतं. ही खंत मनाला बोचून गेली. मला असं वाटतं प्रभात परिवारात एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सावित्रीच्या लेकींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. वर्षा मॅडम मागच्या वर्षी पण होत्या, पण त्या प्रेक्षकात बसून होत्या आणि मी संचालन करीत असताना त्या माझ्याकडे एकसारख्या रागाने बघत होत्या. मला कळेच ना. मी विचारात पडलो. मी म्हटलं ह्या मॅडम आपल्याकडे एवढ्या खुन्नस नजरेने का बघत असतील. म्हणून मग कवी संमेलन आटोपल्यावर मी त्यांना भेटायला गेलो. म्हटलं मॅडम काही प्रॉब्लेम आहे का, माझं काही बोलताना चुकलं का. तर मॅडम म्हणाल्या अरे प्रॉब्लेम काही नाही रे वल्लभ, पण तुझा चेहरा बघितला की मला माझ्या सासूची आठवण येते म्हणे. आता यावर आपण काय बोलणार. असो, आज तसा काही अनुभव आला नाही. आत्ताच आपण स्त्रियांविषयीचं कहाणी ऐकली. आता आपण पुरुषांकडे वळलं पाहिजे. मला आठवते मागे एकदा दांडेळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दांडेळे सरांकडे एक महाराज आले होते. त्या महाराजांना दांडेळे सरांनी विचारलं की महाराज स्त्री म्हणजे काय. तर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं. म्हणे बेटा स्त्री म्हणजे शक्ती. तर सरांनी विचारलं की मग महाराज मग पुरुष म्हणजे काय. तर महाराज म्हणाले बेटा पुरुष म्हणजे सहनशक्ती. तर असेच शक्ती आणि सहनशक्ती माझ्यासमोर या ठिकाणी बसलेले आहेत. मी त्यांना वंदन करतो आणि पुढच्या कवीला या ठिकाणी आमंत्रित करतो. मराठी विभागाचेच पण क्रीडा क्षेत्रातही कार्यरत असलेले संतोष गायगोळ सर या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली बा ही कविता या ठिकाणी सादर करावी. संतोष गायगोळ सरांचं आडनाव जो कोणी बरोबर घेईल त्याला ते बक्षीस देतात असंही मी ऐकलंय. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद ॲडव्होकेट वल्लभ नारे सर. खरंच तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं आणि ज्याप्रमाणे सांगितलं की पुरुष मध्ये खूप सहनशक्ती आहे आणि ती सहनशक्ती स्त्रियांप्रमाणे असं दिसत नाही जशी शक्ती स्त्रियांशी दिसते. तर पुरुष आतल्या आतमध्ये किती रडतो हे कधीच दिसत नाही. त्या बाबांचं दुःख, त्या पतीचं दुःख हे स्त्रियांच्या डोळ्यामधून कधीच जाणवत नाही. जरी तिला आतमधून माहिती असलं, मुलांना माहिती असलं की आपला बाप आपल्यासाठी किती झटतो, काय करतो हे समजत नाही. पण जेव्हा तो स्वतः बाप होतो तेव्हा मात्र त्याला माहिती होते. म्हणूनच तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे जावे ज्याच्या वंशात तेव्हासी त्यासी ठावे तेव्हासी कळे. कवितेला सुरुवात करतो. बा किती झिजतोस, किती आयुष्य घासतोस, कितीही थकलास तरी उत्साहीच भासतो. बा तुला रोजचीच झाली सवय मेहनतीची, थकण्याची, राबूनही जीवनाशी झगडण्याची. तुझ्या टिचभर पोटासाठी तू कधी जगलाच नाही. ऐश आराम मौज मजेने तू कधी वागलाच नाही. परिवाराचं ओझं न समजता कर्तव्य म्हणून गाढव ओढतोस. बायको मुलं तुझा आदर ठेवताना तू समाधानाने हसतोस. बा जमाना काही म्हणो, कितीही म्हणो निष्ठूर, संध्याकाळ होता तुला पाहायला मुलं होतात आतुर. बा तू घराची शान, तू घराचा मान, तुझ्यामुळेच वाटतो जगण्यात अभिमान. वा जगण्यात अभिमान. वा 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 क्या बात है. धन्यवाद. क्या बात आहे संतोष सर. खरंच प्रत्येकाच्या डोळ्यासमोर आपला बा, आपले वडील आले असतील. मुझे रख दिया छाव में खुद जलते रहे धूप में,
मुझे रख दिया छाँव में, खुद जलते रहे धूप में, मैंने देखा है ऐसा फरिश्ता अपने पिता के रूप में. खरंच एकदा संतोष सरांच्या बा या कवितेसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मला वाटतं. हळूहळू या कवी संमेलनाला रंगत येते. आत्मा के सौंदर्य का शब्द रूप है काव्य, आत्मा के सौंदर्य का शब्द रूप है काव्य, मानव होना भाग्य है, कवी होना सौभाग्य. तर असेच भाग्यवान सौभाग्यवान लोक आपण आहोत म्हणून आपल्याला आज या कवी संमेलनाचा आनंद घेता येतोय. पण दुसरीकडे एक सुप्रसिद्ध वात्र टीकाकार फमू शिंदे त्यांच्या एका वात्र टीकेत असं म्हणतात की लोकांना मासे हवे असतात, लोकांना मासे हवे असतात, पण मास्यांचा वास नको असतो. श्रावण सुरू आहे. लोकांना मासे हवे असतात, पण मास्यांचा वास नको असतो. लोकांना कविता हवी असते, पण कवींचा सहवास नको असतो. पण या वात्र टीकेला अपवाद असलेले हे सर्व कवी आहेत असं मला वाटतं, कारण की यांचा सहवास नेहमीच प्रत्येकाला हवा हवासा वाटत असतो. मी या कवी संमेलनाला पुढे नेत आता आपल्यासमोर एका गायकाला आमंत्रित करतो. संगीत विभागाचे विजय वाहोकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. पण आज ते आपल्यासमोर कुठलाही अभंग वगैरे सादर करणार नाही आहेत बरं का, तर आज ते चक्क एक प्रेम कविता सादर करणार आहेत. बरोबर ऐकलं तुम्ही, प्रेम कविताच. आता माणूस आध्यात्मिक असला म्हणून काय झालं, प्रेम करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. तर मी विजय वाहोकर सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांची प्रेम बहाणे ही कविता घेऊन. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद ॲडव्होकेट वल्लभजी. ते आधी सिरियलमध्ये यायचं की घटना की सभी पात्र काल्पनिक आहे, क्या बात. ही माझी कविता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कवीच्या जीवनातील जर कुठलं आश्चर्य मोठं असेल तर ते म्हणजे कवी ज्यांच्यावर कविता करतो त्यालाच माहीत नसावं की हा कवी आहे म्हणून. वा. हे असं माझ्या जीवनातलं आहे. आणि आज सकाळीच मी हे बंगाली टाकली तर मला विचारण्यात आलं की आज शाळेत चालली की आणखी कुठं चालली. मी कविता आहे माझी आज. तर तुम्ही आणि कविता म्हणजे असा विषय आहे तो, तर ते खरंच आहे. परंतु आदरणीय सरांमुळे हे व्यासपीठ आम्हाला लाभलं. मी आभार मानतो सरांचे. माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम बहाणे. याचं सुरुवात करण्यापूर्वी याची प्रस्तावना मी 4 ओळीत करू इच्छितो. स्वागत. सुखात हसण्याचे श्रेय कुणा द्यावे, सुखात हसण्याचे श्रेय कुणा द्यावे, अति हर्षुनी ओठांनी तुझेच नाव घ्यावे. वा. सुखात हसण्याचे श्रेय कुणा द्यावे, अति हर्षुनी ओठांनी तुझेच नाव घ्यावे. असे प्रेम आपुले की स्मरताच दुःख जावे, असे प्रेम आपुले की स्मरताच दुःख जावे. अमावस्येतही चंद्राने ते पाहण्यास यावे. क्या बात, क्या बात. सुरुवात करतोय प्रेम बहाणे. आज माझे गाणे तुझसाठीच साजणे, आज माझे गाणे तुझसाठीच साजणे. प्रेम असोनी तू का करतेस ग बहाणे. उगा टाळते समजला नाही ग सौख्य तुझला, उगा टाळते समजला नाही ग सौख्य तुझला. हृदयात मीच आहे हा भाव मज समजला. क्या बात. समजू कसा तुला मी नच आठवे मला मी. दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतो की मी आपुल्याच मस्तीत असतो, दुःख असोनी सदैव हसतो. सदा शोधतो मी स्वतःला पण कधी असतो तर कधी नसतो. वा. ते का नसतो तर समजू कसा तुला मी नच आठवे मला मी. तुझं अर्पिले स्वतःला हीच गाण्यातून सलामी, हीच गाण्यातून क्या बात, क्या बात. वाव. खूपच सुंदर विजय सर. तुझं अर्पिले स्वतःला हीच गाण्यातून सलामी. आज एक वेगळं रूप विजय सरांचं आपल्याला बघायला मिळालं. मागे विजय सर अतुल सर एकमेकांशी बोलत असताना मी ऐकलं, मी म्युझिक रूमच्या बाहेर उभा होतो, त्यांना माहिती नव्हतं. अतुल सर खूप गंभीरतेने विजय सरांना सांगत होते, पुढे जायच्या आधी थांबा, खतरा सुद्धा आहे.
माझी एकदम उत्सुकता वाढली. पुढे जायच्या आधी थांबा, खतरा सुद्धा आहे. गोड गुलाबी तिचा चेहरा, हसरा सुद्धा आहे. हाही खोटा, तोही खोटा, तीही खोटी आहे. बरं का अमित सर? हाही खोटा, तोही खोटा, तीही खोटी आहे. प्रेमामध्ये तिच्या आणखी तिसरा सुद्धा आहे, तिसरा सुद्धा. मी कपाळालाच हात मारला. म्हटलं, अर्चना मॅडम, तुम्हाला वाटत असेल की म्युझिक रूममध्ये छान रियाज वगैरे चालतो, पण ह्या अशा सगळ्या गप्पा गोष्टी त्या ठिकाणी चालत असतात. थोडे राऊंड त्या विभागात वाढवावे लागतील कदाचित. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर मी पुढच्या कवीला या ठिकाणी आमंत्रित करतो. संगीत विभागाचेच अतुल डोंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली कोरडा पाऊस ही कविता या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. कवी संमेलनाचे अध्यक्ष, उपस्थित मान्यवर, सर्वांना नमस्कार. सध्या माझ्या कवितेचं नाव कोरडा पाऊस आहे, पण सध्या बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि माझी कविताच कोरडी आहे. जेव्हा कविता घेऊन माळवे सरांकडे गेलो तर माळवे सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं पाहिलं. म्हणे, गुरुजी, ज्ञानेश्वरी, गीता हे सोडून हे प्रेम कविता कशी काय? मी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वरी गीता जिथून आली, ज्या श्रीकृष्णानं आम्हाला ज्ञानेश्वरी गीता सांगितली, तर प्रेमाचं जगातलं सगळ्यात उच्च प्रेम जर आपण आठवायचं तर श्रीकृष्णाचंच नाव आहे. क्या बात. तर कोरडा पाऊस माझी कविता सादर करतो. स्वागत आहे. झोप ही मला अलगद जागवून गेली, झोप ही मला अलगद जागवून गेली, स्वप्नातल्या त्या परीची आठवण करवून गेली. वा. झोप ही मला अलगद जागवून गेली, स्वप्नातल्या त्या परीची आठवण करवून गेली. शाश्वत नव्हतो मी की भेटेल मला ती, शाश्वत नव्हतो मी की भेटेल मला ती, कदाचित पडले असेल हेच स्वप्न तिला आहे. वा. गारवा तो प्रीतीचा मनाला कधीच भिडला होता, गारवा तो प्रीतीचा मनाला कधीच भिडला होता, नसताना वसंत परी फुलला बहर होता. नभासही वाटे आज बरसून मी पहावे, नभासही वाटे आज बरसून मी पहावे, शिंपल्या सम आतून कोरडे मी राहावे. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. शिंपल्या सम आतून कोरडे मी राहावे. क्या बात आहे अतुल सर, सुंदर लिहिलंय. रसिको, आपण समजा विनोदाचा भाग सोडला तर विजय सर असो, अतुल सर असो, दोघांनीही खूप सुंदर लिहिलं आहे, अर्थपूर्ण लिहिलं आहे. विनोबा नेहमी म्हणायचे की शब्द जरी पुस्तकात असले तरी त्याचा अर्थ आयुष्यात असतो. आणि खऱ्या अर्थाने आयुष्याचा अर्थ समजलेली ही जोडी आहे. मला असं वाटतं या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रसिको, आजचे हे कवी संमेलन हे बहुभाषिक असणार आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी तीनही भाषातल्या कविता या ठिकाणी सादर होणार आहेत. आणि आपल्याच कुटुंबातील सर्व मंडळी असल्यामुळे आपण त्यांना प्रोत्साहितही केलं पाहिजे. तर आता आपण हिंदी भाषेकडे वळूया. गणिताची शिक्षिका जर हिंदीत लिहत असेल आणि गणिताचा महिमा मांडत असेल तर आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. मी या ठिकाणी आमंत्रित करतो मेघा मापारी मॅडम यांना त्यांची गणित के अध्यापक ही कविता घेऊन. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. असं म्हणतात, कलेला, कलाकाराला दाद देणे, त्याला संधी देणे म्हणजे पुण्यकर्मच जणू. ही जर पुण्यकर्माची व्याख्या असेल तर आमच्या परिवारात, आमच्या प्रभात परिवारात अशी अनेक पुण्यकर्म झाली आहेत, होतात आहे आणि होत राहतील. यात कुठलेच दुमत असण्याचे कारण नाही. एक दिलेली अशी एक संधी पुढे अनेक नव्या संधींना जन्म देते. त्यासाठी मी आभारी आहे आणि माझ्या कवितेला सुरुवात करते. गणित शिकवत असताना त्याच्यासोबत अनेक मॅथमॅटिकल कॉन्सेप्ट असतात. त्या कॉन्सेप्टला मी इथे जोडून कविता लिहिण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. कवितेचं शीर्षक आहे गणित के अध्यापक.
गणित के अध्यापक अपने छात्रों का गणित कमजोर होते हुए नहीं देख पाते। गणित के अध्यापक अपने छात्रों का गणित कमजोर हुए नहीं देख पाते क्योंकि वे जानते हैं हर पल सेंटर पर डटे रहने से ही मिलेगा कामयाबी का सर्कल। हर पल सेंटर पर डटे रहने से ही मिलेगा कामयाबी का सर्कल। वे जानते हैं जीवन में दो हारे हुए निगेटिव लोग अगर एक दूसरे का साथ दे तो प्रोडक्ट पॉजिटिव होगा। क्या बात। वे जानते हैं जीवन में जब मुसीबतें एक साथ आए तो उन्हें बॉड मास लगाना, फिर उसे क्रम से सुलझाना। और हाँ, सबसे ज़रूरी, वे ये भी बखूबी जानते हैं कि गणित सिर्फ किताबी ही नहीं है, जिंदगी भी तो एक गणित है जिसका मन चाहा जवाब हम सबको पाना है, हम सबको पाना है। वाह 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 वाह, धन्यवाद मेघा मैडम। सही बात है, ज़िंदगी भी एक गणित है जिसका मनचाहा जवाब हमको पाना है, और यही जवाब पाने की कोशिश में हम सब चीज़ें करते रहते हैं। जिनको जवाब मिलता है वह सुख का अनुभव करते हैं, जिनको नहीं मिलता वह उदास रहते हैं। लेकिन कभी भी उदास मत रहिएगा, आपण नेहमी आनंदात राहिलं पाहिजे, आनंदात जीवन जगलं पाहिजे। एक क्लेरी क्लार्सन नावाची एक अमेरिकन संगीतकार आहे, ती असं म्हणते की तुम्ही कधीच टेन्शन नाही घेतलं पाहिजे। का नाही घेतलं पाहिजे तर ज्या गोष्टी तुमच्या आवाक्यात नाहीत त्या गोष्टीची जबाबदारी नियती कधीही तुमच्यावर थोपवत नाही, म्हणून कुठल्याही गोष्टीचं कधीही दडपण येऊ देऊ नका। असो, धन्यवाद मेघा मॅडम। आता आपण पुढे वळूया। As I said earlier, this Kavi Sammelan is going to be a multilingual Kavi Sammelan, and now that it has gained its momentum, it would be the right time to listen to an English poem. Because English is a global language. English क्या है? English एक ग्लोबल लैंग्वेज है और आजकल के ज़माने में काफ़ी ज़रूरी भी है इंग्लिश आना। अच्छा, आदमी तो आदमी, मैंने तो कुत्तों को भी अंग्रेज़ी बोलते हुए सुना है। नहीं, हंसने की बात नहीं, मैं बता रहा हूँ, आप सुनिए। पिछले ही दिनों में फरीदा मैडम के घर गया, तो वहाँ मुझे बाहर ही अंग्रेज़ी बोलने वाले कुत्ते मिल गए। फरीदा मैडम ने कंपलसरी कर दिया होगा उन्हें। तो जैसे मैं गया वैसे एक कुत्ता आया, बोला हु हु हु। बोले कौन कौन कौन? दूसरा आया, बोला हाउ। कैसे? तीसरा आया, बोला भाई। क्यों? चौथा आकर बोला अरे ये वल्लभ नारे है, अपने फरीदा मैडम का फेवरेट स्टूडेंट है। सब मिलकर बोले ओ। ऐसे ये अंग्रेजी की महिमा है, ऐसे इंग्लिश। So as I was stating, English is a global language. So now without wasting any further time, I would like to call here from the English department, Mrs. Anita Thakre madam with her poem, The More. Give a big round of applause for her. Love you, Vallabh. The way you are introducing everyone, it impressed to me. And really I am feeling happy, beta, here. Thank you, ma'am. Dear audience, the poem which I am going to read in front of you has a deep meaning of it. So you need to listen it very carefully. And at the end of this poem, I have a question for you. So take a glance on my poem. The name of my poem is The More. The name of my poem is The More. The more shine, often less is the value. The more shine, often less is the value. The more injury, slower heals the wounds. The more injury, slower heals the wounds. To cope the distance far, longer is the way. To cope the distance far, longer is the way. The more trust, see how faster it fades. The more trust, see how faster it fades. The more sacrifice, lesser its value than said. The more sacrifice, lesser its value than said. The more envy,
the more envy. More envy, see how fast it vanishes. More care, greater fear, heart cherishes. More the humor of more sorrows we meet. More the courage, the worst is the defeat. More the wants, the lesser is the strife. The more thinking, how short be the life. The more thinking, how short be the life. The more attachment, more is the grief. What remains the less? Think everyone, what remains the less? For that what remains the less? For that more we reap. This is my poem. Now it's yours turn. How many of you touch my emotions? Please raise your hands. I'm not going to ask a difficult question, dear teachers. Just a simple one question is there. How many of you touch my emotions? Very good. Clap for the audience. Thank you. Really, those who have raised the hand, they all are very special. And rest of my poems, I'll definitely come to you and share with you. Thank you very much. Try to understand me. Thank you. क्या बात आहे. आता कवितेला प्रतिसाद द्यायचा की नाही हाही एक मोठा प्रश्न आहे. असो, धन्यवाद मॅडम. संत ज्ञानेश्वरीच्या शेवटी संत ज्ञानेश्वर असं म्हणतात की न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे आपुले विनवितसे. अनिता मॅडमच्या या कवितेत मला ज्ञानेश्वरांच्या त्या ओव्यांचा भाव जाणवला. अतिशय सुंदर ओळी होत्या आणि खरंच आहे आपण आयुष्यभर सतत सुखाच्या मागे धावत असतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनिता मॅडमसाठी. मराठी, हिंदी, इंग्रजी व गणित विभाग झाला. मग आता SST विभाग कसा मागे राहील? मी SST विभागाचे विभाग प्रमुख आणि ऊर्जेचा जिवंत स्रोत असलेले व्यक्तिमत्व राहुल निरटकर सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष मोहम्मद आसिफ जरियावालाजी, उपस्थित सर्व कविवर्ग आणि सर्व मान्यवर आणि सर्व शिक्षक वर्ग, सर्वांना शुभ दुपार. तर कविता जी आहे त्या कवितेचं नाव आहे माझ्या खंत. प्रत्येकाच्या जीवनात कोणती ना कोणती खंत असते. हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं, हे नाही झालं, ते नाही झालं. तर अशा प्रत्येक प्रकारच्या म्हणजे आपण खूप साऱ्या अशा गोष्टी मनात ठेवतो आणि मग काय असा प्रश्न येतो. त्याच्यातूनच ही कविता निर्माण झाली. खंत, कोणती ना कोणती खंत प्रत्येकाला असते. बरोबर. तर कविता सुरू करतो. जीवन हसत जगा निवांत, जीवन हसत जगा निवांत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. जीवन हसत जगा निवांत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. काय घडेल ते न जाणत कोणी, काय घडेल ते न जाणत कोणी, खुशाल गा तुम्ही प्रेमाची गाणी, खुशाल गा तुम्ही प्रेमाची गाणी. प्रत्येक गोष्टीचा असतोच अंत, प्रत्येक गोष्टीचा असतोच अंत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. प्रत्येक गोष्टीचा असतोच अंत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. जीवन हसत जगा निवांत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. क्या बात. पुढचा ध्यास हाच तुम्ही घ्यावा, पुढे जायचा. पुढचा ध्यास हाच तुम्ही घ्यावा, आपला वेगळेपणा जपावा, आपला वेगळेपणा जपावा. प्रत्येकाला जगू द्या स्वतंत्र, प्रत्येकाला जगू द्या स्वतंत्र, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. जीवन हसत जगा निवांत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. परिस्थितीला द्या तुम्ही लढा, परिस्थितीला द्या तुम्ही लढा, शिवबाचे ते मावळे बना, शिवबाचे ते मावळे बना. परिस्थितीला द्या तुम्ही लढा, शिवबाचे ते मावळे बना. स्वभावात असू द्या वेगळेच तंत्र, स्वभावात असू द्या वेगळेच तंत्र, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. जीवन हसत जगा निवांत, नका ठेवू तुम्ही
कोणती खंत. वा. सांगून गेले कितीतरी संत, सांगून गेले कितीतरी संत, वाईटाचा तो कराया अंत, वाईटाचा तो कराया अंत. बसू नका नुसते शांत, बसू नका नुसते शांत. सांगून गेले कितीतरी संत, वाईटाचा तो कराया अंत. बसू नका नुसते शांत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. जीवन हसत जगा निवांत, नका ठेवू तुम्ही कोणती खंत. क्या बात. धन्यवाद. वा 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 वा. जीवन हसत जगा निवांत, अतिशय सुंदर असा संदेश देणारी सरांची ही कविता होती. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत राहुल सरांसाठी. राहुल सरांचं नुकतंच लग्न झालंय, त्यामुळे त्यांना हसत राहणं, आनंदी राहणं आवश्यक आहे. सॉक्रेटिस नावाचा एक विचारवंत होता. तो असं लिहून गेलाय की प्रत्येक पुरुषाने लग्न करावं. अमित हे आशिष सर ऐका. प्रत्येक पुरुषाने लग्न करावं. बायको जर चांगली मिळाली तर आनंदी व्हावं, आणि वाईट मिळाली तर आनंदी असल्याचं दाखवावं. खुरपे सरांना पटलेलं दिसतंय म्हणणं. तर आपण, आणि तसंही लग्न म्हणजे काय, लग्न म्हणजे मी मगा सांगितलं दांडाडी सरांकडे एक महाराज आले होते, तर त्या महाराजांना मी पण एक प्रश्न विचारला. म्हटलं महाराज लग्न म्हणजे काय. तर महाराज म्हणाले बेटा, लग्न म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन. फक्त त्यातला एक आत्मा सदैव परमात्म्यात विलीन होण्याची वाट बघत असतो. असो, आपण आपल्या कवी संमेलनाला पुढे नेऊया. मी पुढच्या कवीला या ठिकाणी आमंत्रित करतो. मराठी विभागाचे प्रमुख चंद्रकांत पोरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतंच त्यांची सर्जरी झाली आहे. त्या सर्जरीच्या दरम्यान त्यांना जे अनुभव आले असतील ते कदाचित त्यांनी शब्दबद्ध केले असतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली डॉक्टर ही कविता या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. वकील साहेब, तुम्ही जे काही सांगितलं ना, आता ज्यांचं जर लग्न झालं नसेल ना, ते खरंच लग्नाकडे पाहतील नाही, बरं मुलगी पाहायला जातील नाही हो. आदरणीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे सहकारी, अध्यक्ष महोदय, पाखरे उदास झाले वस्ती भकास झाली. पाखरे उदास झाले वस्ती भकास झाली. तिला गंध आवडला शिक्षा फुलास झाली. तिला गंध आवडला शिक्षा फुलास झाली. दाटून मेघ आले आज, दाटून मेघ आले सुट्टी उन्हास झाली. कवटाळले दुःखास जेव्हा वेदना सुखास झाली. कवटाळले दुःखास जेव्हा वेदना सुखास झाली. वेदना सुखास झाली. आणि हीच वेदना, ह्या ज्या वेदना ज्या असतात, ह्या वेदनेचा दाह जो आहे हा शमवण्यासाठी प्रत्येक माणूस ज्या देवदूताजवळ जातो तो देवदूत म्हणजे डॉक्टर. आणि त्याच देवदूताविषयी लिहिलेली आजची ही कविता मी सांगितले शस्त्रक्रिया ज्यांनी. मी पुढचं जास्त काही सांगत नाही, सगळ्यांना माहीत आहे, कारण की आपलं काही पर्सनल नसतेच. आणि नंदू सर मागच्या वेळेस स्टेजवर त्यांनी काढलं सगळं काय ते. डॉक्टर शस्त्रक्रियागारात डॉक्टर जेव्हा सज्ज असतो शस्त्रक्रियेसाठी. शस्त्रक्रियागारात डॉक्टर जेव्हा सज्ज असतो शस्त्रक्रियेसाठी. भासतो तेव्हा तो स्थितप्रज्ञ पांडुरंग जणू उभा भक्तांसाठी. वा. त्याच्या सर्व वेदना संवेदना गोठून गेलेल्या असतात तेव्हा. त्याच्या सर्व वेदना संवेदना गोठून गेलेल्या असतात तेव्हा. जणू ध्यानावस्थेच्या प्रारंभीची स्थितीच असते त्याची तेव्हा. जणू ध्यानावस्थेच्या प्रारंभीची स्थितीच असते त्याची तेव्हा. एक एक शस्त्र चालवत जातो तेव्हा, जेव्हा एक एक शस्त्र चालवत जातो तेव्हा तो असतो निर्विकार आणि शून्यवत. एक एक शस्त्र चालवत जातो तेव्हा तो असतो निर्विकार आणि शून्यवत. आणि मी तर केव्हाच गेलेला असतो सदेह वैकुंठात. मी तर केव्हाच गेलेलो असतो सदेह वैकुंठात.
नसते डॉक्टरला नाव पद आणि पदवी ही. नसते डॉक्टरला तेव्हा नाव पद आणि पदवी ही, तेव्हाची असावी आत्म्याची परमात्म्याची गाठ ती. क्या बात. आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेने जीवाला घेऊन येतो वैकुंठातून मृत्यूलोकात. आपल्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेने घेऊन येतो वैकुंठातून मृत्यूलोकात. असा जणू दोघांचाही झालेला असतो पुनर्जन्म या जगात. जणू दोघांचाही झालेला असतो पुनर्जन्म या जगात. वा. एक एक नाडी पूर्ववत होत जाते. एक एक नाडी पूर्ववत होत जाते जेव्हा डॉक्टर निघतो दालनातून. एक एक नाडी पूर्ववत होत जाते जेव्हा डॉक्टर निघतो दालनातून. रक्त पुन्हा खेळू लागते त्याच्या मृतप्राय पाषाणव्रत देहातून. एक स्थितप्रज्ञ पुतळा पुन्हा चालू लागतो. एक स्थितप्रज्ञ पुतळा पुन्हा चालू लागतो हातातील शस्त्र टाकून. एक स्थितप्रज्ञ पुतळा पुन्हा चालू लागतो हातातील शस्त्र टाकून. आणि करुणामय हास्य फुलते त्या पांडुरंग परमात्म्याच्या श्रीमुखातून. एक करुणामय हास्य फुलते त्या पांडुरंग परमात्म्याच्या श्रीमुखातून. सुंदर धन्यवाद. सुंदर. क्या बात आहे. खरोखरच सर, पांडुरंगाच्या चेहऱ्यावर निरामय हास्य फुलवणारी ही तुमची कविता होती. खरंच आहे, डॉक्टर आपल्याला देवासमानच असतात, पण काहींच्या गैरवर्तनामुळे तो पेशा बदनाम होतोय, तो भाग निराळा. असो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत पोरे सरांसाठी. पोरे मॅडम आहेत का इथे? आहेत. सॉरी मॅडम, मला माफ करा, पण तुम्ही मला जो मागे एक किस्सा सांगितला होता पोरे सरांबद्दलचा, तो मी या ठिकाणी उघड करतोय. रसिको, पोरे सरांचं आणि दीपाली मॅडमचं जेव्हा लग्न ठरलं तेव्हाची ही गोष्ट आहे. लग्न ठरल्यापासून तर लग्न होईपर्यंतचा काळ सुखाचा असतो असं जाणकार सांगतात. तर अशाच या सुखाच्या काळात दीपाली मॅडमनी सरांसाठी एक मस्त प्रेमपत्र लिहिलं होतं. तेव्हा काही मोबाईल वगैरे नव्हते, व्हॉट्सॲप नव्हते, तर छान अंतर्देशीय पत्र मॅडमने लिहिलं आणि ते पाठवलं. काही दिवसांनी पोरे सरांचं उत्तर त्यांना मिळालं. मॅडम खूप उत्सुक होत्या पत्र वाचण्यासाठी. त्यांनी पटकन ती चिठ्ठी वगैरे उघडली आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलेलं होतं, प्रेमपत्र मिळाले, पण प्रिय या शब्दात रस्वऐवजी दीर्घ वेलांटी वापरली आहेस. प्राणनाथ या शब्दात न बाणाचा हवा असतो, तू नळाचा न वापरलायस. इतरही चुका आहेत, त्या सर्व चुका लाल शाहीने अधोरेखित करून पाठवित आहे. कृपया पत्र पुन्हा लिहून परत पाठवावे. तुझाच चंदू. तेव्हापासून काही मॅडम पत्र लिहायच्या भानगडीत पडल्या नाही. पण असं असलंही पाहिजे पोरे सर. म्हणजे आपल्या होणाऱ्या बायकोचं प्रेमपत्र असलं म्हणून काय झालं, अशुद्ध लेखन अजिबात खपवून नाही घ्यायचं. तर असो, आपण पुढे वळूया. तर आता यापुढे मी आमंत्रित करतो संस्कृत विभागाच्या एका कवयित्रीला. संस्कृत विभागाच्या सारिका आयाचित मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकताच त्यांचा वाटे कधी कधी हा कविता संग्रहही प्रकाशित झाला आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला जीवनाचा प्रवास ही कविता या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मॅडमसाठी. धन्यवाद वल्लभ. ह्या काव्यरूपी बरसणाऱ्या धारांसमवेत आपल्या मनाला विचारांनी चिंब ओलं करण्यासाठी जमलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आणि माझ्या काव्यधारा बरसण्याच्या आधी मी दोन ओळी म्हणाव्याशा वाटतात मला गाण्याच्या. जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे. खरंच किती छान ओळी आहेत या गाण्यांच्या. आणि या गाण्याच्या ओळीमध्ये अतिशय छान जीवनाचा मार्ग सांगितला आहे, हो की नाही.
या ओळींमध्ये विसरून जावे, विसरणं हा खूप महत्त्वाचा शब्द आहे आपल्या जीवनामध्ये. खूप आवश्यक आहे. फॉरगेट अँड फॉरगिव्ह, दिस 2 वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. आणि हे ज्याला जमतं ना तोच ह्या जीवनाचा खरा आस्वाद उपभोगू शकतो. क्या बात. विसरणं खूप कठीण आहे, नाही का? आपल्या प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही घटना घडत असतात, चांगल्या वाईट, पण त्या सगळ्या विसरणं खूप कठीण आहे, पण अशक्य नक्कीच नाही. मग त्यासाठी काय करायचं, काय केलं पाहिजे, जीवनाचा प्रवास कसा करायला पाहिजे हेच सांगणारी माझी एक कविता मी आपल्यासमोर सादर करते. स्वागत. शीर्षक आहे जीवनाचा प्रवास. येई जन्मास एकला का माझे माझे करी तू. येई जन्मास एकला का माझे माझे करी तू. देह नश्वर आपुला कीर्ती रूपात राही तू. येई जन्मास एकला का माझे माझे करी तू. देह नश्वर आपुला कीर्ती रूपात राही तू. जन्म मनुष्य आगळा तुझं लाभे नशिबाने. जन्म मनुष्य आगळा तुझं लाभे नशिबाने. कर सुखाचा सोहळा तू जगून आनंदाने. जन्म मनुष्य आगळा तुझं लाभे नशिबाने. कर सुखाचा सोहळा तू जगून आनंदाने. वा. सोड हेवे दावे सारे गर्व सोडून मनाचा. सोड हेवे दावे सारे गर्व सोडून मनाचा. मिळू मातीत आता रे का मोह धरी उद्याचा. सोड हेवे दावे सारे गर्व सोडून मनाचा. मिळू मातीत आता रे का मोह धरी उद्याचा. म्हणे आपला आप्त जो ना कुणी कुणाचा इथे. म्हणे आपला आप्त जो ना कुणी कुणाचा इथे. सुखासवे येई जो तो हो दूर दुःखात जेथे. वा. म्हणे आपला आप्त जो ना कुणी कुणाचा इथे. आप्त म्हणजे नातेवाईक. सुखासवे येई जो तो हो दूर दुःखात जेथे. भेद हे मनीचे घट्ट का बाळगी उराशी तू. भेद हे मनीचे घट्ट का बाळगी उराशी तू. प्रेम देऊन मोलाचे ठेव दूरच ईर्षा तू. भेद हे मनीचे घट्ट का बाळगी उराशी तू. प्रेम देऊन मोलाचे ठेव दूरच ईर्षा तू. क्षणसारे संपतील उरतील आठवणी. क्षणसारे संपतील उरतील आठवणी. भाव दाटे मनातील वाहे डोळ्यातून पाणी. वा. क्षणसारे संपतील उरतील आठवणी. भाव दाटे मनातील वाहे डोळ्यातून पाणी. आहे जे जवळी नाते ठेव हृदयी जपून ते. आहे जे जवळी नाते ठेव जपून हृदयी ते. बंध नाजूक नात्याचे तुटे कधी न कळते. क्या बात. आहे जे जवळी नाते ठेव हृदयी जपून ते. बंध नाजूक नात्याचे तुटे कधी न कळते. जीवनाचा प्रवास हा सोबतीने फुलवावा. जीवनाचा प्रवास हा सोबतीने फुलवावा. स्नेह नित्य झिरपून सुखगंध पसरावा. जीवनाचा प्रवास हा सोबतीने फुलवावा. स्नेह नित्य झिरपून सुखगंध पसरावा. वा, वा. सुखगंध वा, 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 पसरावा. वा. धन्यवाद. क्या बात आहे मॅम. जीवनाचा प्रवास सुखकर करायचा असेल तर स्नेह पसरविणे अत्यंत आवश्यक आहे. हा अत्यंत मोलाचा आणि आनंदी जगण्यासाठी आवश्यक असलेला संदेश, सुंदर संदेश मॅडमनी आपल्या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सारिका मॅडमसाठी. खरं तर कविता कशासाठी असते तर कविता असे सुंदर संदेश देण्यासाठीच असते. पाडगावकरांना त्यांच्या सलाम या काव्यसंग्रहासाठी जेव्हा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांनी पुरस्कार स्वीकारताना भाषणात एक गोष्ट सांगितली होती. ती गोष्ट अशी की एक बाप आपल्या 4 मुलांना विचारतो की तुम्हाला काय व्हायचं आहे. तर त्यातला एक पहिला मुलगा म्हणतो मी कारखानदार होणार. दुसरा म्हणतो मी सेनाधिकारी होणार. तिसरा म्हणतो मला डॉक्टर व्हायचं आहे. चौथा मात्र तसाच गप्प उभा होता. तर बाबांनी त्याला विचारलं काय रे तुला काय व्हायचं आहे. तर तो म्हणाला मला समजवून घ्यायचं आहे. तर बाबांनी विचारलं तुला काय समजवून घ्यायचं आहे. तो म्हणाला मला समजवून घ्यायचं आहे की माणूस रडतो म्हणजे काय, माणसाचं दुःख म्हणजे काय, ज्या यशाच्या पाठीमागे माणूस छाती फुटेपर्यंत धावत असतो त्या यशाचा नेमका अर्थ काय, मला माणूस समजून घ्यायचा आहे.
पाडगावकर पुढे म्हणाले, तुम्हाला कविता कशासाठी असते हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं उत्तर त्या चौथ्या मुलाने दिलेल्या उत्तरात आहे. कवितेतून हे सर्व अर्थ सहजतेने समजून घेता येतात. तर अशाच सुंदर अर्थाच्या कविता प्रभात परिवारातील सदस्य या ठिकाणी सादर करतात आहेत. असेच वैचारिक लिखाण करणारे कवी मित्र आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आपला झेंडा काढणारे कवी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय गजानन बाठे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली उंबरठा नावाची कविता या ठिकाणी सादर करावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बाठे सरांसाठी. धन्यवाद वकील साहेब. अध्यक्ष महोदय, जेव्हा 2017मध्ये मी प्रभात जॉईन केलं तेव्हा मी फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. तर तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत आहे की फ्लॅटमध्ये उंबरठा नसतो. का नसतो मलाही माहीत नाही, त्याची धार्मिक कारणंसुद्धा मला माहीत नाहीत. पण पूजा करायची होती. बायकोनंच सांगितलं, सुखी जीवनाचं सूत्र सांगतो, बायकोच्या होच्या पुढे आणि नाहीच्या मागं राहिलं की संसार सुखी होतो. ती सगळंच करते, मग आपल्याला काही करायचं काम पडत नाही. त्यामुळे मी विनाकारण आपली बुद्धी लावली नाही आणि तो उंबरठा घेऊन आलो. हो, मी खरं सांगतो आहे सर. म्हणजे आम्ही आता सध्या इंग्रजीमध्ये 9th स्टँडर्डला एक चॅप्टर शिकवत आहे, अ ट्रूली ब्युटिफुल माइंड. आणि त्या चॅप्टरमध्ये आइन्स्टाईन, अल्बर्ट आइन्स्टाईन, मी नाही जिनियस, दॅट इज कन्सिडर्ड द जिनियस वन, त्या माणसालासुद्धा त्याच्या आयुष्यातला कौटुंबिक कलह सांभाळता आला नाही. त्यामुळे ते सांभाळतेनं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या घराला घरपण जपणं खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते. त्यामुळे एक कविता सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे तुमच्यासमोर. कवितेचं नाव आहे उंबरठा. ती म्हणाली, अहो एकटा का. हा सूर 5-6 वर्षानंतरचा होता. स्टार्टिंगच्या वर्षी असता तर वेगळा असता. ती म्हणाली, अहो एकटा का, घर छान पण उंबरठा हवा. ती म्हणाली, अहो एकटा का, घर छान पण उंबरठा हवा, नको उगीच कटकट म्हणून उंबरठा सागाचा आणला नवा. नको उगीच कटकट म्हणून उंबरठा सागाचा आणला नवा, घर मातीचं असो व मनाचं आरोग्य त्यालाही असतंच. वा. घर मातीचं असो व मनाचं आरोग्य त्यालाही असतंच, छान खेळत राहावी हवा, छान खेळत राहावी हवा, दरवाजे खिडक्यांना स्थान जास्त. उंबरठा ही शिकवण आहे. उंबरठा ही शिकवण आहे, मर्यादांची आठवण आहे, माप जिने ओलांडून यावे त्या लक्ष्मीसाठी साठवण आहे. वा वा वा, क्या बात आहे. उंबरठा ही शिकवण आहे, मर्यादांची आठवण आहे, माप जिने ओलांडून यावे त्या लक्ष्मीसाठी साठवण आहे. तृष्णा क्षमवतो तो पानवठा, तृष्णा क्षमवतो तो पानवठा, घरपण साधतो तो उंबरठा, तो उंबरठा ओलांडावा का नाही, प्रश्न ज्याचा त्याचा मोठा, प्रश्न ज्याचा त्याचा मोठा. वा वा, क्या बात. मित्रो, हा उंबरठा म्हणजेच मर्यादा आणि संयम. आणि तो काय असतो आपण खूप मोठ्या मोठ्या लोकांना पाहिलं नाही, पण आदरणीय सरांकडे पाहून आपण निश्चितच की संयम आणि मर्यादा काय असते हे आपण शिकू शकतो, आपण ते जाणू शकतो. नक्की. मी काल वकील साहेबांना फोन केला की म्हटलं, सर एका पोयममध्ये तर होऊ शकत नाही, वर्षभर तुम्ही कार्यक्रम घेत नाही, बरोबर आहे, आणि स्टाफ रूममध्ये आमचं कोणी ऐकत नाही, बरोबर आहे. त्या म्हटलं बाबा मी वेळेवर काय होईना पण एक पोयम तर चिपकवणारच आहे. तर म्हणजे ठीक आहे. तर प्रेम ॲक्च्युली ही एक खूप ओव्हररेटेड संकल्पना आहे. खूप निखळ संकल्पना आहे. मग प्रेम म्हणजे नेमकं काय असते हे मी कधीतरी म्हटलेशील, पण कवितेचे अर्थ बघा कसे बदलतात. हीच कविता जर मी प्रेयसी समोर म्हटली तर ते प्रेमगीत आहे. हीच कविता जेव्हा एक बाप आपल्या मुलाकडे पाहून म्हणतो तेव्हा ते बापाचे शब्द आहेत. आणि जेव्हा एका शिक्षक जेव्हा त्याच्या मुलाकडे पाहतो, त्याच्या विद्यार्थ्यांकडे पाहतो, तेव्हा तीच कविता त्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे कविता कधी एसॉटरिक नसते की ती एका विशिष्ट ग्रुपमध्ये तुम्ही बांधून शकत नाही. तर प्रेम म्हणजे नेमकं काय असते, तर जेव्हा आपण आपल्या अस्तित्वाचा शोध दुसऱ्यामध्ये घेतो तेव्हा त्याला प्रेम म्हणतात. तर तुमच्यासमोर सादर करतोय की तुझा निष्पाप चेहरा ते खळखळून हसणं, तुझा निष्पाप चेहरा ते खळखळून हसणं, अघोरी वाटतं मनाला क्षणभर तुझं नसणं. अघोरी वाटतं मनाला क्षणभर तुझं नसणं. म्हणजे रोहित सरांच्या
मुलाचा काल वाढदिवस होता. इमॅजिन करा की रोहित सर बोलतात हे शब्द की त्यांच्या मुलासाठी की तुझा निष्पाप चेहरा ते खळखळून हसणं, अघोरी वाटतं मनाला क्षणभर तुझं नसणं, कळतं का तुला चोरून का मी बघतो, कळतं का तुला चोरून का मी बघतो, अरे आठवणीत रोज तुझ्या तारे मोजीत का निसतो, कळतं का तुला चोरून का मी बघतो, आठवणीत रोज तुझ्या तारे मोजीत का निसतो, कधी कधी मी तुला उगीचच टाळतो, कधी कधी मी तुला उगीचच टाळतो, न भेटण्याची शपथ प्रत्येक वेळी मीच मोडतो, एकदा तरी विचार मला काय आपलं नातं, एकदा तरी विचार मला काय आपलं नातं, अरे टोकावरचे दोन ध्रुव मग तुझं माझं का जुळतं, टोकावरचे दोन ध्रुव मग तुझं माझं का जुळतो. आता कवितेचे संदर्भ बघा कसे बदलतात. नातं नसून तुझ्याशी म्हणजे शिक्षक, आणि नातं असून तुझ्याशी म्हणजे बाप किंवा प्रियकर, की नातं नसून तुझ्याशी का मी असा वागतो, कारण तुझ्यात कुठेतरी मी मला शोधतो, कारण तुझ्यात कुठेतरी मी मला शोधतो. धन्यवाद. नातं नसून तुझ्याशी, नातं असून तुझ्याशी का मी असा वागतो, कारण तुझ्यात कुठेतरी मी मला शोधतो. थँक्यू. क्या बात आहे भाटे सर. सुरुवातीच्या कवितेत मर्यादांचं अतिशय चांगलं महत्त्व त्यांनी आपल्याला इथे विशद केलं, आणि आताच्या याच्यात नात्यांचा गोडवा त्यांनी या ठिकाणी सांगितला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भाटे सरांसाठी. अतिशय चांगल्या शब्दांचा, अतिशय चांगल्या रूपकांचा वापर त्यांनी केला आहे, आणि तेवढंच चांगलं सादरीकरणही त्यांचं असतं. तर अजून एक असं मोठं व्यक्तिमत्व, मोठे कवी आपल्या प्रभात परिवारात आहेत. ते सुद्धा सातत्याने लिहत असतात. त्यांनी सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गाजविलं आहे. मी मराठी विभागाचे रोहित हिवरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता या ठिकाणी सादर करावी. आदरणीय मंच, आदरणीय मॅडम, आदरणीय सर आणि सगळे रसिक श्रोते हो, त्या माईकने सुचवलं आहे मला एकच कविता घ्यावी. एकच घेणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे जीवन गाणे. आताच मेघा मॅडमनी सांगितलं त्यांच्या कवितेच्या माध्यमातून की जिंदगी एक सवाल है, उसका जवाब हमें ढूंढना है, और वही जवाब हम ढूंढने की कोशिश करते हैं. त्यानंतर सारिका आयचित मॅडम आल्या आणि त्यांनी खूप छान पद्धतीने गाणं गायलं, जीवन गाणे. तेच माझ्या कवितेचं नाव आहे, जीवन गाणे. अशी अनेक प्रश्न आपण आपल्या आयुष्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. बरेच वेळा असं होतं की उत्तर आपल्याला सापडत नाही. तर ते उत्तर सापडण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे ते थोडंसं मी माझ्या पद्धतीने या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्वागत. कठीणाला सोपं करता आलं पाहिजे, कठीणाला सोपं करता आलं पाहिजे, हसत खेळत माणसाला जगता आलं पाहिजे. वा. कठीणाला सोपं करता आलं पाहिजे, हसत खेळत माणसाला जगता आलं पाहिजे. प्रश्न आणि उत्तरांचा गुंता, प्रश्न आणि उत्तरांचा गुंता सगळ्यांनाच असतो. प्रश्न आणि उत्तरांचा गुंता सगळ्यांनाच असतो. सावकाश हळुवार तो सोडवता आला पाहिजे, सावकाश हळुवार तो सोडवता आला पाहिजे. आयुष्याचा प्रवास तर सर्वांचाच खडतर असतो. आयुष्यांचा प्रवास तर सर्वांचाच खडतर असतो. भविष्याकडे डोकावून कधी मागेही बघता आलं पाहिजे, भविष्याकडे डोकावून कधी मागेही बघता आलं पाहिजे. डोंबाऱ्यासारखी तारेवरची कसरत आहे जीवनाची, डोंबाऱ्यासारखी तारेवरची कसरत आहे जीवनाची. फक्त तारेवरती उभं राहून तोल सांभाळता आला पाहिजे, फक्त तारेवरती उभं राहून तोल सांभाळता आला पाहिजे. बोलता बोलता बोलतो आपण बरंच काही, बोलता बोलता बोलतो आपण बरंच काही. कधी कधी शांतपणे काही ऐकताही आलं पाहिजे, कधी कधी शांतपणे काही ऐकताही आलं पाहिजे. कधी कधी बरंच काही करण्याची मनशा असते आपली, कधी कधी बरंच काही करण्याची मनशा असते आपली. बरंच काही करता करता काही टाळताही आलं पाहिजे, बरंच काही करता करता काही टाळताही आलं पाहिजे. नेहमी लिहिण्याला असते बरंच काही आपल्याकडे, नेहमी लिहिण्याला असते बरंच काही आपल्याकडे.
काही प्रसंगी प्रसंगही वाचता आले पाहिजे. वा, वा. काही प्रसंगी प्रसंगही वाचता आले पाहिजे. दुःखाच्या पाऊलवाटा प्रत्येकाच्या जीवनी आहेत. दुःखाच्या पाऊलवाटा प्रत्येकाच्या जीवनी आहेत. कधी कधी दुःखाला दूर सारत नाचताही आलं क्या पाहिजे. बात आहे. वा, कधी वा, कधी वा, दुःखाला दूर सारत नाचताही आलं वा, वा, पाहिजे. वा, वा. धन्यवाद. धन्यवाद रोहित सर. दुःखाला दूर सारता आलं पाहिजे, मस्त नाचता आलं पाहिजे. अतिशय सुंदर संदेश सरांनी त्यांच्या कवितेच्या माध्यमातून दिला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित सरांसाठी. नीरज सर, हे सर्व इथे उपस्थित जे कवी आहेत ते शब्दांद्वारे आपल्या मनातल्या वेदनांना वाट करून देतात आहेत. बिचारे सर्व लग्न झालेले आहेत. बिचारे सर्व लग्न झालेले आहेत म्हणून कदाचित एकमेकांना हसत राहा, आनंदी राहा असं म्हणून एकमेकांना धीर देत असतात. रोशन सरांना पटलेलं दिसतंय माझं म्हणणं. असो, अजून एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या या प्रभात परिवारात आहेत जे कवितांच्या क्षेत्रातील बेताज बादशाह आहेत. मराठी असो, हिंदी असो, इंग्रजी असो, तीनही भाषेत ते सातत्याने लिहत असतात, चांगलं लिहत असतात. नुकताच त्यांची कविता पुण्यातील महाराष्ट्र बीट्स या नियतकालिकातून प्रकाशित झाली आहे. मी अत्यंत आदरपूर्वक जोरदार टाळ्यांच्या गजरात इथे आमंत्रित करतो राजेश जयराज सरांना त्यांची पाऊस ही कविता घेऊन. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. Respected director sir, director madam, Avandekar sir, Avandekar madam, principal madam, vice principal madam, and all my dear colleagues. बारिश जैसी आती है हमारा मन नाचने लगता है, डोलने लगता है, लेकिन बारिश के पहले जब जेठ की तपन से धरती लहूलुहान हो जाती है, हर किसी को उसकी आस लगी होती है और तब धरती का हर जीव बारिश की राह देखता है और फिर अचानक से बारिश की फुहारें बरसती हैं. ये बारिश की फुहारें बरसती हैं तो वो सबके लिए अलग अलग होती हैं. किसी के लिए खुशियों का पैगाम लाती हैं तो कहीं पर मायूसी. अभी अभी हमने देखा है इरसालवाड़ी, उसके पहले हमने देखा हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बहुत सी जगहों पर इस बारिश ने क्या कहर ढाया है. यही बारिश जब किसी प्रेमी के लिए बरसती है तो मेघदूत का निर्माण करती है. तो यही सारी चीज़ें मैंने अपनी कविता में पिरोने की कोशिश की है. आशा करता हूँ आप लोगों को अच्छी लगेगी. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. पहिला पाऊस पहिली सर, पहिला पाऊस पहिली सर, घेऊन येई सुगंध मातीचा, घेऊन येई सुगंध मातीचा, माझवी मनात असंख्य काहूर, माझवी मनात असंख्य काहूर, जळतो दिवाही सोबत वातीचा, जळतो दिवाही सोबत वातीचा. पहिला पाऊस पहिली सर, भासे कुणाचं स्वर्गाहून प्रिय, भासे कुणास स्वर्गाहून प्रिय, देई कुणास असह्य वेदना, देई कुणास असह्य वेदना, वाटे कोणास तो व्हावे निष्क्रिय, वाटे कोणास तो व्हावे निष्क्रिय. पहिला पाऊस पहिली सर, फुलवी राणे हिरवीगार सर्वत्र, फुलवी राणे हिरवीगार सर्वत्र, पांगरी हिरवा शालू धरणे माय, पांगरी हिरवा शालू धरणे माय, हिरावी कुठे कोणाची घराची छत्र, हिरावी कुठे कोणाचे घराची छत्र. पहिला पाऊस पहिली सर, सोबत कधी तीही असावी, पहिला पाऊस पहिली सर, सोबत कधी तीही असावी, चिंब बाहूच्या कवेत, चिंब बाहूच्या कवेत शिरण्या, मुंगी सई वाटे जागा नसावी, मुंगी सई वाटे जागा. क्या बात है. धन्यवाद. वाह वाह वाह. आता तिथे मुंगी कशाला शिरेल. हा माझ्यासारख्या साध्या सरळ भाबड्या मनाला पडलेला प्रश्न आहे. पण ती कवीची ती कल्पना असते. पण पाऊस आणि प्रेम या दोघांची सुंदर अशी सांगड सरांनी त्यांच्या कवितेतून घातली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जयराज सरांसाठी.
परवाच्या दिवशी नंदू सर इथे कॉरिडॉरमध्ये असे कपाळाला हात लावून बसलेले होते. मी त्यांच्याजवळ गेलो. मी म्हटलं, नंदू सर काही प्रॉब्लेम आहे का, चिंतेत दिसत आहे? आणि काय सांगू यार म्हणे वल्लभ, हे कवी संमेलन घ्यायचं आहे म्हणून सर्व शिक्षकांकडून आपापल्या कविता मागवल्या, तर जयराज सरांनी 45 कविता दिल्या आहेत म्हणे. हिंदी, मराठी, इंग्रजी निवडा यातली एक. आता ह्या 45 कविता वाचून त्यातली एक निवडायची म्हणजे तूच सांग वल्लभ, निरा नाही तर नाही एवढा छळ करावा का कोण्या माणसाचा. जोक सपाट. जयराज सर तीनही भाषेत, हिंदी, इंग्रजी, मराठी तीनही भाषेत अत्यंत सुंदर लिहू शकतात, एवढी प्रतिभा त्यांच्याजवळ आहे. आता मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की लवकरच ते हिब्रू भाषेतही कविता लिहिणार आहेत म्हणे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जयराज सरांसाठी. So, as I was saying earlier, English is a global language. English is spoken in 67 countries across the globe as an official language. English language has witnessed some of the finest works in the history of literature. And we are fortunate to have one such expert who has amazing command on the English language. With utmost humility, I request Mr. Mukunda Malve sir to present his poem in front of us and add joy to this afternoon. Thank you, Vallabh. Thank you, authorities. रसिकांना एक विशेष सूचना की माळवे मॅडम समोर बसले असल्या कारणाने माळवे सर थोडे हळू आवाजातच बोलतील. अच्छा. तेव्हा सर्वांनी जीवाचे कान करून ऐकायचं आहे. नाही, पहिली गोष्ट ही झालेली आहे की मी इतक्या वेळ इथे बसलो आणि अवघडून बसलो होतो. कधीच बसलो नव्हतो इथे. त्याच्यामुळं इथे बसून कविता ऐकण्याचा अनुभव मी पहिल्यांदा घेतला. क्या बात आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माळवे सरांसाठी. मी जी कविता सादर करणार आहे ती एका माझ्या नाटकातून घेतलेली आहे. बरोबर. नाटकाचं नाव आहे मन्ना अ स्पिरिच्युअल क्वेस्ट. या नाटकामध्ये एक नाटकाच्या थीममध्ये मी फारसं जात नाही. एका मुलीची अभिव्यक्ती आहे, एका मुलीच्या भावना आहेत. पारिजाताचं फूल पाहिल्यानंतरच्या भावना तिच्या आहेत. How beautiful, how tender are the flowers, softly bloom with the moon as if were the stars, cluster on the crimson bough of dusk, and their perfume celestial I breathe. I like these flowers than rose that need to pluck. Parijat shades her lively wealth like a boon that drizzle through its shrubby willows, and at morn the flowers mystified smile with gentle dews on the sun-blessed grass. पुढे ती म्हणते की मला पारिजाताचं फूल व्हायला आवडेल. I like myself to be a flower of Parijat, delicate. Rather, being an idol of stone, leading centuries in desolate decay, casting memories of Yavani wars through its crags and crippled hands. तिथे म्हणते की मला पारिजाताचं फूल व्हायला आवडेल, पण कोणची भग्न मूर्त व्हायला नाही आवडणार, जी कधी काळी लावण्यासह पूर्ण तिच्या सगळ्यांचं मन आकर्षित करून घेत असेल तशी मूर्त नाही व्हायचं आहे मला. मला पारिजाताचं फूल व्हायलाच आवडेल म्हणतात ते. I do like to be a flower, not with fear, but for beauty, serene, that does pass in vernal shades, before being the incense burnt, in the censer of hot May. Thank you. Wow. Amazing. Sometimes the words he uses are even difficult to find in the dictionary. मला असं वाटतं सरांच्या शब्दपंडित्यासाठी आणि भाषेवरतील प्रभुत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रसिको, मी सांगू इच्छितो की माळवे मॅडम समोर असल्या कीच हळू आवाजात बोलतात. आणि सर्व लग्न झालेल्या पतींचं असंच असतं, त्यांना हळू आवाजातच बोलावं लागतं असं मला नीरज सरांनी सांगितलंय.
मागे आम्ही सगळे एका फॅमिली पिकनिकला गेलो होतो. 4-5 परिवार होते, एक टेम्पो ट्रॅव्हलर होती आणि एक गावातील एक नामांकित डॉक्टर आमच्यासोबत होते. ते त्यांचा परिवार ते सोबत. थोड्या वेळाने गाडी एका ढाब्यावर चहा नाश्त्यासाठी थांबली. आम्ही सगळेजण खाली उतरलो, पुरुष मंडळी. स्त्री वर्ग आतमध्ये बसलेला होता. खाली उतरलो. डॉक्टर चांगले सद्गृहस्थ होते, पण त्यांचा मुलगा अतिशय पाहिजे. ते सारखा पिटपिट 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 पिटकिट, इकडून तिकडे धाव, तिकडून इकडे धाव. डॉक्टरांना राहावलं नाही गेलं. ते भडकले त्याच्यावरती. नीट उभा राहा, नाहीतर मुस्काट फोडीन तुझं. थोड्या टेम्पोमधून त्याच्या बायकोचा आवाज आला, शरद. डॉक्टर लगेच, तू बघ ना त्याला कसा करतोय तो. म्हणजे ज्या भाषेत मुलांशी बोलायचं त्या भाषेत बायकोशी बोलावं लागतं. असो, आपण पुढे बढ़ूया. हम आगे बढ़ते हैं. हम अभी इस कवि सम्मेलन के अंतिम पड़ाव पर है. आखिरी 2 कवियों को हमें सुनना है. सर्वप्रथम मैं यहाँ पर आमंत्रित करता हूँ हमारी हिंदी विभाग की प्रमुख और हिंदी भाषा की जानकार आदरणीय सविता तापड़िया मैडम को. एक बार जोरदार तालियों से हम उनका स्वागत करेंगे. यहाँ उपस्थित सभी मान्यवरों को मेरा प्रणाम. मैं सविता तापड़िया. नंदू सर हमेशा वो कहते हैं मैं सविता मोहन कुमार तापड़िया. सभी को मेरा प्रणाम. आज वास्तव में छल हुआ. सभी स्लाइड देख रहे हैं. नाम, स्थिति. वास्तव में ना कवि सम्मेलन में जिस स्थिति पर मुझे भेजा गया है वो बड़ी त्रासदायक स्थिति होती है. बड़ी जिम्मेदारी वाली स्थिति होती है. सीधे मुझे अध्यक्ष महोदय के पूर्व में भेजा गया है. 13 लोगों को आप सुन चुके हैं. अब 14वें के पास क्या ही बचा होगा सुनाने के लिए, है ना. थोड़ी कोशिश मैं करती हूँ सुनाने की, समझाने की. थोड़ी कोशिश आप कीजिए सुनने की, समझने की. मेरी कविता का शीर्षक है कोशिश. कोशिश एक ऐसा विषय है मान्यवरों कि जिस पर अनेकों बड़े बड़े कवियों ने अपनी कलम तोड़ी है. बच्चन जी जिन्होंने लिखा है, लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश कर तो हल निकलेगा, आज नहीं तो कल निकलेगा. तो इस बड़े से विषय पर अपनी छोटी सी कलम से थोड़ा सा कुछ लिखने और समझाने की कोशिश मैंने की है. उम्मीद करती हूँ कि आप सुनने की क्षमता और समझने की कोशिश करेंगे. अगर करें कोशिश, हम तो क्या क्या नहीं मिलता. अगर करें हम कोशिश तो क्या क्या नहीं मिलता. वो उठकर चल के तो देखे जिसे रास्ता नहीं मिलता. धूप हो कांटे हो, हंसी हो आंसू हो, पर चलना तो है पड़ता. धूप हो कांटे हो, हंसी हो आंसू हो, पर चलना तो है पड़ता. प्यासे को घर बैठे कहाँ कभी दरिया है मिलता. प्यासे को कहाँ कभी घर बैठे दरिया है मिलता. कुछ तो कमी चाल में होगी, कुछ तो कमी चाल में होगी, कमी होगी कुछ इरादों में. कुछ तो कमी चाल में होगी, कमी होगी कुछ इरादों में. जो कहते हैं कामयाबी का हमें रास्ता नहीं मिलता. कहें क्या ऐसे लोगों से. हम मतलब मोटिवेशनल टॉक करना बहुत अलग बात होती है ना. कुछ लोग जो सोच कर बैठे हैं उन्हें हम क्या कहेंगे. कहें क्या ऐसे लोगों से जो कहकर लड़खड़ाते हैं. कहें क्या ऐसे लोगों से जो कहकर लड़खड़ाते हैं. आकाश छू लेते हम मगर क्या करें मौका नहीं मिलता. वाह. अपने पर यारो विश्वास करके तो देखो. अपने पर यारो विश्वास करके तो देखो. कभी गिड़गिड़ाने से किसी को रुतबा नहीं मिलता. कभी गिड़गिड़ाने से किसी को रुतबा नहीं मिलता.
जड़े रख मजबूत तू अपनी, जड़े रख मजबूत तू अपनी, रख भरोसा इत्मीनान रख। जड़े रख मजबूत तू अपनी, रख भरोसा इत्मीनान रख। हताश होकर मंजिल का रास्ता नहीं मिलता, मंजिल का रास्ता नहीं मिलता। अगर करे कोशिश हम तो क्या क्या नहीं मिलता। वो उठकर चल के तो देखे जिन्हें रास्ता नहीं मिलता, वाह, जिन्हें वाह। रास्ता नहीं मिलता। धन्यवाद। सोचकर तो मैं भी बैठी थी कि एक से मेरा काम नहीं चलेगा, बट नंदू सर ने हरी झंडी नहीं दिखाई थी मुझे। बाठे सर ने थोड़ा हौसला बढ़ाया, मैम ने थोड़ा हौसला बढ़ाया। कोशिश करिए। तो मैं भी दूसरी कविता प्रस्तुत करने की कोशिश करती हूँ। एक गीति काव्य जो मैं मिस कर रही थी, दो संगीतकार आ गए लेकिन गाए नहीं, हमारे जैसे ही बोल के चले गए। कुछ गाने की कोशिश करती हूँ, आप सहन करने की कोशिश करना। नहीं गाने वाला गाए ना तो उसको सहन करना बड़ा मुश्किल होता है ना? तो आप सहन करने की कोशिश करना। पसंद आए तो थोड़ा तालियों से साथ भी दे देना, लेकिन आपकी इजाज़त मिले और तालियां मिले तो शुरू करूँ। धन्यवाद, धन्यवाद। उम्मीदों पर दुनिया कायम ऐसा सुनते आए हैं, इसीलिए मन की बगिया के फूल नहीं मुरझाए हैं। उम्मीदों पर दुनिया कायम ऐसा सुनते आए हैं, इसीलिए मन की बगिया के फूल नहीं मुरझाए हैं। रात कहाँ रुक पाती उसके बाद सवेरा आता है, पतझड़ चाहे सोचे कितना कहाँ सदा रह पाता है। हिम्मत की लौ जलती रहती, तेज हवाएं कितनी हो, हार कहाँ मानी मानव ने, मुश्किल चाहे जितनी हो। छट जाएंगे काले बादल जो जीवन पर छाए हैं, छट जाएंगे काले बादल जो जीवन पर छाए हैं। एक दिन यह भी वक्त कटेगा, क्यों इतना घबराए हैं। उम्मीदों पर दुनिया कायम ऐसा सुनते आए हैं, इसीलिए मन की बगिया के फूल नहीं मुरझाए हैं, फूल नहीं मुरझाए हैं, फूल नहीं मुरझाए वाह हैं। वाह वाह। धन्यवाद। धन्यवाद सविता मैडम। बहुत ही, दोनों भी कविता बहुत ही अर्थपूर्ण थी। उम्मीद हमेशा ही, इंसान को उम्मीद हमेशा रखनी चाहिए, और बिना ठोकर खाए कभी मंजिल का रास्ता नहीं मिलता। ये सही भी बात है मैम, बहुत सुंदर पंक्तियाँ थी। आजकल ऐसा होता है, हम बिना ठोकरें खाए ही सफलता पाना चाहते हैं, सफल होना चाहते हैं, लेकिन ऐसा वास्तव में संभव नहीं होता है। ठोकरें खानी पड़ेंगी, मेहनत करनी पड़ेगी, गिरकर उठना होगा, उठकर संभलना होगा, तब जाकर नौका पार होगी, तब जाकर हमें सफलता मिलेगी। जोरदार तालियां होनी चाहिए सविता मैडम के लिए। मैंने कहीं पे एक शेर सुना था कि हमसे सूरज पे ये ताले नहीं देखे जाते। पूरे सर गौर फरमाइएगा। हमसे सूरज पे ये ताले नहीं देखे जाते, तिरगी तुझसे उजाले नहीं देखे जाते। अंधेरे की कोशिश होती है कि उजाले से मुंह छुपाए, अंधेरे की कोशिश होती है कि उजाले से मुंह छुपाए, हर बदरंग चेहरे की कोशिश होती है कि आईने से मुंह छुपाए। लेकिन कवि और शायर उस उजाले, उस आईने का काम करते हैं, जो किसी भी कुत्सित, विभत्स और अहंकार से भरे हुए चेहरे के सामने खड़े हो जाए और डटकर उसे कहे कि हुजूर, दाग आपके चेहरे में है, आईना तोड़ने से कुछ नहीं होगा। ऐसे ही अपने अलग अंदाज के लिए जो जाने जाते हैं, वैसे आसिफ जी जारियावाला आज हमारे अध्यक्ष के तौर पर हमें मौजूद है। मैं उनसे विनती करता हूं कि अपना अध्यक्षीय मनोगत यहाँ पर व्यक्त करें और अपनी प्यारी सी रचना गज़ल हमें सुनाएं। जोरदार तालियों से हम उनका स्वागत करेंगे। सबसे पहले तो आप सब एक बार ज़ोरदार तालियां बजाइए।
ये तालियां हैं आप सभी के लिए, आपके पेशेंस के लिए। और एक बार फिर से तालियां बजाइए। ये तालियां हैं एडवोकेट वल्लभ नारे के लिए, क्योंकि मुझे चिंता ये थी कि 14 कवि हैं, मुझे मिला के 15 और व्यंग वाला एक भी नहीं है। तो मुझे लगा कि ये सो ना जाए कई लोग, लेकिन वल्लभ ने वाकई में 4 चांद लगा दिए और वो हमेशा ही लगाते हैं। इस कार्यक्रम से पहले हम दोनों बाहर बात कर रहे थे कि भाई वल्लभ ने मुझे पूछा कि ये कवि सम्मेलनों में अध्यक्ष क्यों होता है, और एक तो ये सूत्र संचालन करने के लिए क्या नीड है कि जब 14 लोग बैठे हैं, सभी बोलने वाले हैं, लिखने वाले हैं, तो फिर क्यों चाहिए भाई, ये तो अपने आप में कोऑर्डिनेट कर सकते हैं। तो मैंने कहा भाई वल्लभ देखो ऐसा है जब कवि कविताएं सुनाना शुरू करते हैं तो आधे लोग वैसे ही अपने पास में पहुंच जाते हैं, वो यहाँ होते ही नहीं है, और जो बच्चे आधे हैं वो ये सोचते कि भाई ये कब छूटूंगा मैं यहाँ से। तो अब इतना मानधन देके बुलाया है कवियों को, तो सुनने वाला भी तो कोई चाहिए कि नहीं। तो ये दोनों का काम ये होता है कि तुम दोनों बेटा सुनो इनको, कोई सुने कि नहीं सुने। अच्छा तुमको सिर्फ सुनना नहीं है, तुमको बोलना भी है उनके बारे में, और इनके लिए तालियां नहीं बजवाई तो फिर ये सब बाहर निकलने के बाद इनसे हर किसी से 10-10 कविताएं सुननी पड़ती हैं, तो बहुत मुश्किल काम होता है। और प्रभात का एक कल्चर रहा है कि प्रभात हमेशा ही बच्चों के लिए स्टेज अवेलेबल करवाता है, चाहे उनकी जो भी स्किल हो उनमें आगे बढ़ने के लिए, और यही स्टेज स्टाफ के लिए भी बहुत इजीली अवेलेबल हो जाता है हमारे यहाँ पे, ताकि उनके भी स्किल्स अपग्रेड हो सके। तो मैं आदरणीय नारे सर, मैडम और पूरी मैनेजमेंट टीम को धन्यवाद देता हूँ इस प्रोग्राम के लिए। अब आप एक बात मुझे ये बताइए कि भाई टमाटर के भाव बहुत बढ़ गए हैं, सब लोग परेशान हैं, कवियों की टोली बड़ी खुश है। देखो मैंने कुछ कहा नहीं, वैसे कवियों पे व्यंग होता रहता है, इसमें बुरा नहीं मानना। जो पहली बार यहाँ पर आए हैं उनको नहीं पता होगा। जैसे कुछ दिन पहले मैं ट्रेन से सफ़र कर रहा था, मेरे बाजू में एक चाचा बैठे हुए थे, वो विंडो सीट पर थे। बहुत देर तक बातें हुई, फिर थोड़ी देर बाद उन्होंने मुझसे पूछा बेटा क्या करते हो, तो मैंने कहा भाई सर कवि हूँ, कविताएँ सुनाता हूँ। फिर बाहर देखने लगे विंडो से तो नहीं ख़त्म नहीं हुआ है। मैंने उनको पूछा चाचा आप क्या करते हैं, तो वो बाहर ही देख रहे हैं। मैंने कहा चाचा आप क्या करते हैं, बोले मैं बहरा हूँ, सुनता ही नहीं बोले। तो इवन किसी शोक सभा में भी जाओ तो कोई ना कोई मिल ही जाता है कि भी सर 2 पंक्तियाँ, मतलब अभी कहाँ खड़ा है क्या तो ऐसा होता है कवियों का हाल। मुझे इन सब के बारे में भी बोलना है, लेकिन मैं सोच रहा हूँ पहले मैं अपनी सुना दूँ, नहीं तो मैं भूल जाऊँगा मैंने क्या लिखा है। तो पहली जो गज़ल है उसके दूसरी पंक्ति के आखिरी 2 शब्द आपको मेरे साथ बोलने हैं, ठीक है। और वो 2 शब्द हैं बात करो। जो बहुत टॉकेटिव है ये उनके लिए बिल्कुल भी नहीं है, वो इसको इम्प्लीमेंट नहीं करना, वो मेरे जैसों के लिए है। एक अनोखी आदत डालो, बात करो। एक अनोखी आदत डालो, बात करो। बातों का एक जाल बिछा लो, बात करो। एक अनोखी आदत डालो, बात करो। बातों का एक जाल बिछा लो, बात करो। तुमको बाहर करके अंदर बैठा है, तुमको बाहर करके अंदर बैठा है। अंदर से वो खौफ निकालो, बात करो। वाह। यारों में तकरारें होती रहती हैं, यारों में तकरारें होती रहती हैं। झगड़ा छोड़ो फ़ोन उठा लो, बात करो। झगड़ा छोड़ो फ़ोन उठा लो, बात करो। तितली जुगनू फूल परिंदे देखो तो, तितली जुगनू फूल परिंदे देखो तो। सबको अपने पास बिठा लो, बात करो। वाह। कॉलेज डेज में मैंने एक थॉट पढ़ा था जिसका मीनिंग मुझे बिल्कुल नहीं समझ में आया था उस टाइम। किसने लिखा था मुझे याद नहीं है। मेनी पीपल डाई एट 25 बट दे आर बरीड एट 75। वाह। तो मैंने 2 बार पढ़ा, 4 बार पढ़ा, मुझे नहीं समझ में आया था उस टाइम, लेकिन बाद में फिर समझ में आया कि भाई लोग 25 की उम्र में ही अपनी डिज़ायर्स खो देते हैं, तो एक तरह से वो मर जाते हैं, सिर्फ दफनाया उनको बाद में जाता है। वाह। आखिरी 2 लाइनें। तुमसे मुर्दा ख्वाबों की बू आती है, तुमसे मुर्दा ख्वाबों की बू आती है। खामोशी को अब मत पालो, बात करो। वाह। एक अनोखी आदत डालो,
बात करो, बातों का एक जाल बिछा लो। अब दूसरी जो गज़ल है उसके पहले एक डिस्क्लेमर है जो मैं हमेशा ही देता हूँ कि भाई सुर ताल की समझ रखने वाली इस पर दिमाग ना लगाए, सिर्फ वर्ड्स और फीलिंग्स को आप समझें और उसी को कॉन्सेंट्रेट करें। ये जीवन की हकीकत है, यही इसका फसाना है। ये जीवन की हकीकत है, यही इसका फसाना है। किसी को याद रखना है, किसी को भूल जाना है। किसी को याद रखना है, किसी को भूल जाना है। इसी तरह हमें अब तो यूँ खुद को आज़माना है। इसी तरह हमें अब तो यूँ खुद को आज़माना है। गमों की बारिशों में भी हमेशा मुस्कुराना है। गमों की बारिशों में भी हमेशा मुस्कुराना है। अब हमारे बीच कुछ अभिभावक ऐसे भी हैं जिन्होंने अपने बच्चों को अपने से दूर भेजा है पढ़ाई के लिए, तो ये दो पंक्तियाँ उनके लिए। बरसने क्यों लगी आँखें ज़रा सी याद आने पर। बरसने क्यों लगी आँखें ज़रा सी याद आने पर। नज़र से दूर है अपना कोई रिश्ता पुराना है। नज़र से दूर है अपना कोई रिश्ता पुराना है। ज़माने की नज़र से ही है देखा खुद को बरसों से। ज़माने की नज़र से ही है देखा खुद को बरसों से। अब अपने आप से मिलकर जहाँ को भूल जाना है। अब अपने आप से मिलकर जहाँ को भूल जाना है। क्या बात है। न फुर्सत है किसी को भी, न कोई अब ठहरता है। न फुर्सत है किसी को भी, न कोई अब ठहरता है। सभी हैं दौड़ में शामिल, सभी को दूर जाना है। कभी हंसना हंसाना है, कभी रोना रुलाना है। किसी को याद रखना है, किसी को भूल जाना है। बहुत धन्यवाद। खत्म। बहुत ही बढ़िया, बहुत बढ़िया। चलिए, तो इस काव्यधारा में हमने 14 लोगों को सुना। 14 लोगों की 14 तरह की कविताएं थी। सबके बारे में थोड़ा थोड़ा बोलूँगा मैं। सबसे पहले तो कोशिशें सविता तापड़िया मैडम, हमारी हिंदी विभाग की मुखिया, उन्होंने रेफरेंस खुद ही दे दिया कि भाई आपको हरिवंश राय बच्चन जी की याद आएगी, तो डेफिनेटली वही याद आई थी हमको। और उनकी कविता का जो एक लाइन था, गिड़गिड़ाने से कोई रुतबा नहीं मिलता, कोई टाइटल, कोई पोजीशन आपको गिड़गिड़ाने से नहीं मिलती, वो आपको अपने कैलिबर से हासिल करनी होती है। तो सविता मैडम के लिए एक बार जोरदार तालियां। हमारे प्रभात के विजय अतुल और अजय अतुल, जिनको पहली बार हमने सुना, अपने शब्दों को एक्सप्रेस करते हुए सुना, देख के बहुत अच्छा लगा। विजय सर
ने जो सलामी दी अपनी कविता में आखिर में, मुझे लगता है उन्होंने घर पे जाके भी एक बार देनी चाहिए। बिल्कुल। अतुल सर, देखिए कवि की कल्पना को कोई लिमिट नहीं है। अतुल सर की कविता का शीर्षक ही था कोरडा पाऊस, मतलब हमने सोचा भी नहीं था की पाऊस कभी कोरडा हो सकता है। और एक तो ये कि भी परीला पण स्वप्न पडलं असेल, मतलब परियों, एक तो परी ही एक स्वप्न असतं, उसको भी स्वप्न, तो इन दोनों के लिए एक बार जोरदार तालियां हो जाएं। अनीता ठाकरे मैडम, आई गेस शी केम फॉर द फर्स्ट टाइम ऑन द स्टेज to represent her poem. It was really good and appreciable, and we hope she will inculcate the same skills among the students as well. बच्चों को भी आप ऐसी क्रिएटिव राइटिंग में और इंस्पायर करिए लिखने के लिए। जयराज सर को शायद पहले से पता था कि आज बारिश बहुत होने वाली है, पहले ही उन्होंने पाउस कविता चुन ली। ही इज़ अ मल्टी टैलेंटेड पर्सन हु कैन राइट इन इंग्लिश, हिंदी, मराठी, और आप कोई भी सब्जेक्ट दे दीजिए आपको कविता मिल जाएगी। एक बार जयराज सर के लिए जोरदार तालियां और अनीता ठाकरे मैडम के लिए भी जोरदार तालियां हो जाएं। सारिका अयचित मैडम का जीवनाचा प्रवास, वाकई में उनकी पोइट्री में बहुत सारे ऐसे मैसेजेस थे जो हम अपने साथ लेके जा सकते हैं। प्रेम देऊन मोलाचे ठेव ईर्ष्या दूरच तू, बहुत बढ़िया कविता थी सारिका मैडम। सारिका मैडम के लिए जोरदार तालियां हो जाएं। हमने एक डिपार्टमेंट को मिस कर रहे थे, मैं भी वही कहने वाला था जो वल्लभ ने कहा कि भाई 2 साल पहले जब काव्यधारा हुई थी तो हम 9 थे, अब ये 15 हो गए हैं, और सर अगर ये इसी गति से आगे बढ़ी तो 5-10 सालों बाद ये सारे इधर होंगे और इधर के लिए हमको श्रोता बाहर से लाने पड़ेंगे। तो हम एसएससी डिपार्टमेंट को मिस कर रहे थे स्टेज पे, तो राहुल सर ने आके वो कमी पूरी कर दी। बहुत अच्छी कविता थी खंत, और बहुत अच्छा मैसेज भी था उसमें कि भाई खंत बिंत ठेवू नका, निवांत जगा। बहुत बढ़िया राहुल सर। राहुल सर के लिए एक बार जोरदार तालियां हो जाए। जो डिपार्टमेंट्स अभी भी यहाँ पे नहीं आए हैं, यू कैन थिंक फॉर द नेक्स्ट। चोपड़े सर देख रहे हैं इधर, तो यू कैन इवन थिंक। मुकुंद माड़वे सर, मैं हमेशा इनको देखता हूँ तो मुझे एक पॉलिटिकल पार्टी के लीडर हैं डॉक्टर शशि थरूर, उनकी याद आती है। वो जब भी कोई ट्वीट करते हैं या कुछ बोलते हैं ना, तो उनके ट्वीट में एक वर्ड ऐसा होता है जिसका मीनिंग गूगल को भी नहीं पता होता। लिटरली ऐसा होता है। आप डिक्शनरी लेके ढूंढिए और एक एक वर्ड ऐसा मिलेगा जिसमें कम से कम 20 से 25 अल्फ़ाबेट तो यूज़ किए ही किए। तो मुकुंद माड़वे सर, फ्लावर्स वर दे हैव स्प्रेड द फ्रेग्रेंस, और जितना इंग्लिश में वो बढ़िया लिखते हैं उतना मराठी का भी वैसा ही है। मराठी के वर्ड्स भी देखने के लिए हमको डिक्शनरी देखनी पड़ती है कि ये भी कहाँ से लाए ढूंढ के। और एक और चीज़ मुझे पूछनी है माड़वे मैडम से, इस बार क्या आपने इनको लेसन दिया था सेशन शुरू होने के पहले? क्योंकि ट्रेनिंग सेशन में भी ओरिएंटेशन उन्होंने टीचर्स को दिया, उसके बाद कल्चरल प्रोग्राम में भी वो स्टेज पर आए, एंड टुडे विद द पिंक कुर्ता ही इज अच्छा ढील दिया है आपने, ढील दिया है आपने, वेरी गुड। अच्छा मैचिंग भी है, ओके, वाह, दैट्स ग्रेट, दैट्स ग्रेट। चंद्रकांत पोरे सर एक अनोखा विषय लेके आए। डॉक्टर पे आमतौर पे कोई कविताएं लिखता नहीं है, बट व्यक्ति विशेष पर लिखने के लिए जाने जाते हैं पोरे सर। किसी का जन्मदिन हो तो इंतज़ार होता है उनके मैसेज का, तो एक बार पोरे सर के लिए जोरदार तालियां हो जाए। मेघा मापारी मैडम गणित के टीचर्स लिखते तो हैं मगर गणित में भी लिख सकते हैं, ये उन्होंने बताया कि वे बॉड मास प्लस माइनस सेंटर पता नहीं क्या क्या उन्होंने यूज़ किया, बट इट वाज वेरी नाइस। बाठे सर के बारे में क्या कहें, मराठी इंग्लिश दोनों ही लैंग्वेजेस में बहुत अच्छी कमांड है, बहुत अच्छा और गहरा लिखते हैं। पर्सनली आई रियली अप्रिशिएट द वे ही राइट्स, और जैसे वो टॉपिक्स चुनते हैं, जैसे उम्बरठा उन्होंने चुना, अब कोई सोचता नहीं है कि उम्बरठे पे भी कोई कविता हो सकती है। सो लेट्स हैव अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर बाठे सर। रोहित हिवरकर सर, जीवन गाने, बहुत सारे मैसेजेस से भरपूर एक उनकी कविता, बहुत सारे मैसेजेस जो हम अपने साथ ले जा सकते हैं, बहुत इंस्पायरिंग उनकी ये कविता है जो उन्होंने मेरे ख्याल वर्धा में भी प्रेजेंट की थी। वर्षा दांडगे मैडम की कविता जो स्त्री शक्ति के लिए थी, मी एकटी, बहुत बढ़िया लिखते हैं और वरहाड़ी में बहुत अच्छा लिखते हैं वर्षा दांडगे मैडम। एक बार वर्षा मैडम के लिए बहुत ज़ोरदार तालियां हो जाए। संतोष गायगोय सर
देखिए, बाबा को सिर्फ बा भी कहा जाए तो उसकी मिठास कम नहीं होती है। ये मुझे उनकी कविता के टाइटल से ही पता चला। और जब वो कविता पढ़ रहे थे तो मुझे हिंदी के एक बहुत बड़े कवि हैं ओम व्यास, उनकी पिता पर लिखी कविता याद आ गई। बहुत बढ़िया कविता थी वो। पिता रोटी है, कपड़ा है, मकान है, पिता रोटी है, कपड़ा है, मकान है, पिता छोटे से परिंदे का बड़ा आसमान है। ये कविता मुझे उनकी याद आ गई। बहुत ही मार्मिक कविता थी। संतोष गायकवाड़ सर की भी। सभी हो गए। सभी कवियों को मैं बहुत बहुत बधाई देता हूँ और सबका अभिनंदन करता हूँ स्कूल मैनेजमेंट की ओर से भी, और इस अपॉर्चुनिटी के लिए भी। काव्यधारा 3 के लिए नामांकन अभी से शुरू हो गए हैं। नंदू सर के पास आप दे दीजिए, जो लोग भी जिनको ऐसा लग रहा होगा कि हमने भी जाना चाहिए, तो ऑल आर वेलकम। बस आयोजकों से पूछना है कि अब लेना है कि नहीं लेना है। थैंक यू एवरीवन। धन्यवाद आसिफ सर। आसिफ सर ने बहुत ही अपनी भी कविताएं बहुत अच्छी तरह से, अर्थपूर्ण उनकी कविताएं, गज़ल थी, और बाकी सबके बारे में भी उन्होंने बहुत अच्छा कहा। एक कवि जो है वो बहुत अपनी सहजता से अपनी बात कहता है। ये आसिफ सर को देख के मुझे ध्यान आया। पिछले दिनों मैं मुगल आज़म एक फ़िल्म है वो टीवी पर लगी थी, तो मैं देख रहा था। उसमें वो जो अनारकली को जब कैद करते हैं तब अकबर का एक डायलॉग है कि कैद खाने के गर्म अंधेरों ने तेरी आरजुओं में वो चमक बाकी न रखी होगी जो कभी थी। आप उर्दू की नज़ाकत देखिए, मतलब कितनी अच्छी एक अर्थपूर्ण भाषा है, कितनी सहजता से अपनी बात रखी है कि कैद खाने के गर्म अंधेरों ने तेरी आरजुओं में वो चमक बाकी न रखी होगी जो कभी थी। अगर यही बात हमको कहनी हो तो हम कहे जेल में तेरी ऐसी तैसी होगी नहीं। लेकिन एक कवि जो है, एक शायर जो है, वो अपनी बात को बहुत ही सहजता से रखता है। आसिफ सर के लिए एक बार जोरदार तालियां होनी चाहिए। सभी कविताएं खत्म हो चुकी है। खरं म्हणजे एवढे चांगले लिहिणारे, एवढे दर्जेदार लिहिणारे कवी आपल्या प्रभात परिवारात आहे, हे आपल्यासाठी भाग्याची आणि अभिमानाची गोष्ट आहे। हे कवी, यांच्या कविता जपणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असं मला वाटतं। मला या क्षणी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची एक रद्दी नावाची कविता आठवते। कुसुमाग्रज सुंदरपणे मांडतात की घरातलं राशन संपल्यावर एकदा तू रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणालीस की तुमच्या कवितांचे कागदही यात घालू का, तेवढंच वजन वाढेल। घरातलं राशन संपल्यावर एकदा तू रद्दी विकायला काढली तेव्हा तू हसत म्हणाली तुमच्या कवितांचे कागदही यात घालू का, तेवढंच वजन वाढेल। मी उत्तरलो, जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नको। जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नको। तुझ्या डोळ्यात अनपेक्षितपणे आसवं तरारली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच, पण काळही ते कदापि करणार नाही। एवढे सुंदर, खरंच आहे रसिको, जोपर्यंत आपल्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत, रसिक मायबाप आहेत, तोपर्यंत असे कवी आणि त्यांच्या कवितांना मरण नाही असा मला विश्वास आहे। या विश्वासावर या कवी संमेलनाचा आपण समारोप करूया। इथे उपस्थित सर्व कवींचं, मान्यवरांचे, त्यांच्याप्रती मी आभार व्यक्त करतो। रसिकांनी एवढ्या चांगल्या पद्धतीने ऐकलं, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपल्याप्रती पण मी ऋण व्यक्त करतो। आणि हे कवी संमेलन या ठिकाणी आटोपलं, संपन्न झालं असं मी जाहीर करतो। धन्यवाद।